हे सगळे अभ्यास करणारे आहेत. आपण तेच ना. त्यांच्यासाठी लावलं, अभ्यासासाठी आहे. गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय अगं पहिला. ना, हे तर नीट लागतच नाहीये. आणि पुन्हा अध्याय मला बोलायचं झालं तर मी कसं बोलू, मला हे कळत नाही. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. असं आहे. ताई तुमचं बंद करा ना, हे ऑडिओ तुमचं खूप ऐकायला येत आहे. ते बटन. अध्याय 1 अर्जुन विषाद योग आणि श्लोक क्रमांक आहे 27. 2 दिवस आपण 13-13 करून 26 श्लोक आपले पूर्ण झालेले आहेत. आता आपले सगळे कुटुंबियांना पाहिल्यानंतर अर्जुन काय म्हणतो ते या श्लोकापासून आपण वाचूया. तान समीक्षस कौन्तेय सर्वान् बंधून वस्थितान्, कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने ज्यांना पाहिले त्या व्यतिरिक्त बाल्लिक, प्रपितामह, दृष्टद्युम्न, शिखंडी, सुरथ इत्यादी मेहुणे, जयद्रथ इत्यादी मेहुणे, तसेच अन्य कितीतरी आप्तेष्ट त्याने सैन्यामध्ये उभे आहेत हे पाहिले. स कौंतेय असं म्हटलंय कारण की माता कुंतीने ज्यांना युद्ध करण्याचा संदेश दिला होता आणि माझ्याशी 2 हात करणारे कोण कोण आहेत असे मुख्य मुख्य योद्ध्यांना पाहण्यासाठी शूरपणाने म्हणून ज्यांनी भगवान श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कराव्या सांगितला होता ते अर्जुन आता भयभीत झालेले आहे. इतक्या वेळ भगवंत त्याला सांगत होते की सांगत नव्हते, तो पाहत होता की युद्धात कोण कोण आहे, पण तोपर्यंत अर्जुन घाबरले नव्हते. पण जेव्हा आपले स्वतःचे आप्तस्वकीय आहेत, गुरुजन आहेत, तेव्हा अर्जुन घाबरलेले आहेत. दोन्ही सैन्यांमध्ये जन्मापासूनचे आणि गुरुगृहीचे सर्व संबंधित लोक पाहून अर्जुनाच्या मनात असा विचार आला की युद्धात या पक्षाचे लोक मरोत किंवा त्या पक्षाचे मरोत, नुकसान आमचेच होईल. म्हणजे कोणीही मेलं तरी नुकसान मात्र माझंच होणार आहे. कुल तर आमचेच नष्ट होईल, आमचेच संबंधी मारले जातील, असा विचार आल्याने अर्जुनाची युद्धाविषयीची इच्छा नाहीशी झाली. म्हणजे त्याला असं वाटलं की हे युद्ध आपण करू नये आणि अंतःकरणात भीती निर्माण झाली. या भीतीलाच भगवंतांनी कश्मलम तसेच हृदय दौर्बल्यम असे म्हटले आहे. अर्जुन भीतीने ग्रासले गेले आहेत. कृपया विष्ट हा म्हणजे यावरून सिद्ध होतं की ही भीती पूर्वी नव्हती तर नवीन निर्माण झाली आहे. म्हणजे या पहिल्या 26 श्लोकापर्यंत त्यांना भीती वाटत नव्हती, पण आता त्यांनी सगळ्यांना जेव्हा पाहिलं, जेव्हा काल तो रथ त्यांचा मध्यभागी उभा केला आणि सगळ्यांना पाहिलं तेव्हा त्यांना भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. म्हणून हा आगंतुक दोष आहे. म्हणजे हे वेळेवर त्यांना भीती आलेली आहे. ते भित्रे नाहीये, ते क्षत्रिय आहेत. आगंतुक असल्या कारणाने ही भीती राहणार नाही. परंतु शूरवीरता अर्जुनामध्ये स्वाभाविक आहे म्हणून ती तर राहणारच आहे. म्हणजे शूरवीर आहे ते काही त्याचं कमी नाही होणार आहे. अत्यंत भीती म्हणजे काय? जेव्हा कोणत्याही कारणावाचून निंदा, तिरस्कार, अपमान करणारे, दुःख देणारे, वैरभाव करणारे, नाश करण्याचा प्रयत्न करणारे दुर्योधन, दुःशासन, शकुनी इत्यादींना आपल्यासमोर युद्धाविषयी सज्ज असलेले पाहून सुद्धा त्यांना मारण्याचा विचार होणे आणि त्यांचा नाश करण्याविषयी प्रयत्न न करणे हा अत्यंत भीतिरूप दोष आहे. म्हणजे हे दोष आहे आणि हे दोष कसे आहेत तर भीतिरूप आहे. या ठिकाणी अर्जुनाला या दोषाने अशा प्रकारे घेरले की जे अर्जुनादिकांचे अनिष्ट करू इच्छिणारे आणि वेळोवेळी अनिष्ट करण्याचा प्रयत्न करणारे आहेत. त्या अधर्मी व पापी लोकांविषयी सुद्धा अर्जुनाला करुणा येत आहे. म्हणजे ते त्याचे भाऊ बनकीतले जे आहेत ते चांगले नाही आहे, पण तरीही अर्जुनाला त्यांच्यापासून करुणाच निर्माण होत आहे. आणि ते क्षत्रियाच्या कर्तव्यरूपी आपल्या शास्त्र धर्मापासून परावृत्त होऊ पाहत आहे. युद्धाचा परिणाम म्हणून कुटुंबाची, कुलाची, देशाची कोणती अवस्था होईल
या विचाराने अर्जुन अत्यंत दुःखी होत आहे आणि त्या अवस्थेत हे ते काय म्हणतात याचे वर्णन पाहूया. अर्जुन उवाच दृष्ट्वेवं वचनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखैश्च परिशुष्यति वेपथुच्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं संस्रंसते हस्तात् तच्चैव परिदह्यते न च शोक्नोमि भ्रमतीव च मे मनः. आता अर्जुन काय म्हणतात ते पाहूया. अर्जुनाला कृष्ण फार आवडत होते हे संबोधन गीतेमध्ये 9 वेळा आलेले आहे. भगवान श्रीकृष्णासाठी दुसरे कोणतेही संबोधन इतक्या वेळेस वापरत नाही. तसेच भगवंताला अर्जुनाचे पार्थ नाव फार आवडत होते म्हणून भगवान आणि अर्जुन जेव्हा एकमेकांशी बोलतात तेव्हा ते त्याला पार्थ या नावाने संबोधतात. याच दृष्टीने संजयने गीतेच्या शेवटी म्हणजे 18व्या अध्यायात शेवटी कृष्ण आणि पार्थ या नावाचा उल्लेख केला आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. धृतराष्ट्राच्या दृष्टीत तर दुर्योधन इत्यादी माझे पुत्र आहेत आणि युधिष्ठिर इत्यादी पांडूंचे पुत्र आहेत असा भेद पाहिला आपण पहिल्या 12 श्लोकात. म्हणून धृतराष्ट्राने येथे मामका आणि पांडवाहा असे म्हटले आहे. परंतु अर्जुनाच्या दृष्टीत असा भेद नाही, त्याला सगळे एकच वाटतात आहे. म्हणून अर्जुनाने येथे स्वजनम असं म्हटलं आहे की स्वजनम म्हणजे दोन्ही पक्षाकडचे लोक येतात. तात्पर्य असं आहे की धृतराष्ट्राला तर युद्धात आपल्या पुत्राच्या मरण्याच्या आशंकेचे भय आहे. म्हणजे आपली पुत्र मरतील असं त्याला खूप भीती वाटते आणि त्याला त्याचा शोकही वाटतोय. परंतु अर्जुनाला दोन्हीकडील कुटुंबियाच्या मरणाच्या आशंकेने शोक होत आहे. म्हणजे आपले पांडवांचे पण जातील आणि कौरवांचे पण मृत्यू पडतील याच्यामुळे त्याला शोक होत आहे. कोणत्याही पक्षाकडील कोणीही मरो परंतु तो तर आमचाच कुटुंबीय आहे अशी अर्जुनाची भावना आहे. अर्जुनाचे पाहणे 2 प्रकारचे होते. पूर्वी तर अर्जुन धृतराष्ट्र पुत्रांना पाहून वीरश्रीने युद्ध करण्यासाठी धनुष्य बाण घेऊन उभे राहतात आणि आता स्वजनांना पाहून भीतीने युक्त होत आहेत. युद्धापासून उपरत होत आहे. त्यांच्या हातून धनुष्य गळून पडत आहे कारण की त्याने स्वतः सगळे नातेवाईक डोळ्यासमोर पाहिले. अर्जुनाच्या मनात युद्धामुळे भविष्य काळात होणाऱ्या परिणामाची चिंता होत आहे, दुःख होत आहे. त्या चिंतेचा दुःखाचा परिणाम अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर घडत आहे. त्या परिणामाविषयी म्हणतात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगतात, माझ्या शरीराचे हात, पाय, तोंड इत्यादी एक एक अवयव शिथिल होत आहे. मुख कोरडे पडत आहे, ज्यामुळे बोलणे सुद्धा कठीण जात आहे. संपूर्ण शरीराला थरकाप सुटला आहे. सर्व शरीर रोमांचित होत आहे. ज्या गांडीव धनुष्याच्या टंकाराने शत्रू भयभीत होत होते तेच गांडीव धनुष्य माझ्या हातून गळून पडत आहे. म्हणजे त्याचं पूर्ण जे शरीर आहे ते शिथिल झालं की त्याला असं वाटलं की आता आपले त्राण पूर्ण गेलेले आहेत आणि सर्व शरीरात दाह होत आहे. माझे मन भ्रमित होत आहे. अर्थात माझे काय कर्तव्य आहे ते मला कळेनासे झाले. म्हणजे युद्ध करू की करू नको असं त्याचं मन परत संभ्रमित झालेलं आहे. युद्धभूमीमध्ये रथावर उभे राहण्यासही मी असमर्थ होत आहे. असं वाटतं की मी मूर्छित होऊन खाली पडेल. अशा अनर्थकारक युद्धामध्ये उभे राहणे सुद्धा मला पाप वाटत आहे. कारण की पांडव हे धर्माप्रमाणे वागणार होते आणि युद्ध करणे हे अधर्म आहे. म्हणून हा पण त्याच्या मनात विचार आला की आपण तर आता अधर्म करणार आहे म्हणून त्याचे शरीर गळून पडले. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. हे केशव मी शकूनही विपरीतच पाहत आहे. तात्पर्य असं आहे की कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला मनात जितका अधिक उत्साह असतो तो त्या कार्याला तितक्याच अधिक प्रमाणात सिद्ध करणार असतो. म्हणजे आपल्यालाही आपल्या अनुभवावरून येतं की जेव्हा आपल्याला उत्साह असतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे कार्य सिद्धीस नक्कीच जाणार आहे. परंतु जर कार्याच्या आरंभीच उत्साहभंग झाला, मनात जर संकल्प विकल्प आला होईल की नाही होईल असा विचार आला तर त्या कार्याचा परिणाम सुद्धा चांगला होत नाही. याच भावनेने अर्जुन म्हणतात की यावेळी माझ्या शरीराच्या अवयवांमध्ये शैथिल्य येणे, कंप होणे, मुखाला कोरड पडणे इत्यादी जी लक्षणं दिसतात आहे
ही शकुनाची नाहीत, म्हणजे ही योग्य नाही आहेत. याशिवाय आकाशातून उल्कापात होणे, अवेळी ग्रहण लागणे, भूकंप होणे, पशु पक्ष्यांनी भयंकर शब्द उच्चारणे, चंद्रावरील काळे डाग मिटल्यासारखे होताचा पाऊस पडणे इत्यादी पूर्वीचे जे शकुन झाले तेही योग्य झाले नाहीत. म्हणजे या घटना जेव्हा जेव्हा घडल्या तेव्हा काहीही चांगले परिणाम दिसले नव्हते. अशा प्रकारे आत्ताचे व पूर्वीचे शकुन पाहिले तर मला हे दोन्हीही शकुन विपरीत अर्थात भविष्य काळासाठी अनिष्टच वाटतात. म्हणजे त्याच्यावरून त्याला अर्जुनाला कळलं की हे युद्ध आहे, हे योग्य नाहीये. इथून फक्त सगळ्यांचा नाश होणार आहे. युद्धामध्ये आपल्या कुटुंबियांना मारून आम्हाला काही लाभ होईल असेही नाही. या युद्धाच्या परिणामस्वरूपी आम्हाला हा लोक व परलोक हितकारक दिसत नाही. कारण जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. म्हणजे मी माझ्याच बांधवांना मारलं तर मी कोण होईल? मी अत्यंत पापी होईल. म्हणून कुलाचा नाश केल्याने आम्हाला पापच लागेल, ज्यामुळे आम्हाला नरकाची प्राप्ती होईल. शकुनांचा आणि स्वतःचा विचार केला तर मला या दोन्हीही रीतीने युद्धाचा आरंभ आणि त्याचा परिणाम आमच्यासाठी आणि संपूर्ण संसारासाठी हितकारक दिसत नाही. म्हणजे तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं, की हे युद्ध तर होत आहे, पण हे काही चांगलं नाहीये. ज्यामध्ये शुभशकून आणि कल्याणही दिसत नाही, अशा अनिष्टकारी विजयाला प्राप्त करण्याची अनिच्छा अर्जुन या श्लोकात म्हणतात. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार येईल. म्हणजे जर आम्ही जिंकलो तर आम्हाला राज्य मिळेल आणि अधिकार होईल. पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुखं मिळतील, परंतु त्यापैकी मला कशाचीच अपेक्षा नाही. म्हणजे युद्ध करून मी म्हणजे सुखं मिळतील, पण मला त्याची अपेक्षा नाही. अर्थात माझ्या मनात विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही. म्हणजे अर्जुनाला विजय, राज्य आणि सुख हे काहीही नको होतं. कारण की त्याच्यात युद्धामध्ये नाश होणार होता आणि युद्धाचा परिणाम वाईट होणार होता. आमच्या मनात कोणत्याही प्रकारची विजय, राज्य आणि सुखाची कामनाच नाही. तर मग केवढेही मोठे राज्य का मिळेना, परंतु त्यापासून आम्हाला काय लाभ आहे? किंवा आपल्या कुटुंबियांना मारून राज्याचे सुख भोगीत कितीही वर्ष जगलो, तरी त्यापासून आम्हाला काय लाभ मिळणार आहे? तात्पर्य आहे की विजय, राज्य आणि भोग जर अंतःकरणात कामना असेल, प्रियता असेल, महत्त्व असेल, तरच सुख देऊ शकतात. परंतु आमच्या अंतःकरणात तर याविषयी कामनाच नाहीये. म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील? म्हणजे कामना नाहीये तर तुम्हाला काहीही मिळालं म्हणजे इच्छा नाहीये तुम्हाला कशाची आणि सगळ्या वस्तू मिळाल्या, तर त्याचं तुम्हाला सुख मिळू शकत नाही. या कुटुंबियांना मारून आमची जगण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण जर आमचे कुटुंबीय मरून जातील, तर हे राज्य आणि भोग कोणाच्या कामास येतील? राज्य, राज्य, भोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात. परंतु तेच जर मरून जातील, तर यांचा भोग कोण घेणार? जर आपल्यासमोर जर त्या युद्धामध्ये सगळे मारले गेलेले आहेत आणि आपल्याला म्हटलंय, की नाही, नाही गोड-धोड खा आणि सुखी व्हा. तर असं कोणी होऊ शकेल का? जर कोणीच बोलायला नाही, जर व्यवहार करायला नसेल तर. आमच्या अधिक चिंता आणि शोकाला कारण राहतील. म्हणजे आमची भोगण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा आमची संपुष्टात येईल. अर्जुनाला विजयी व्हायची इच्छा का झाली नाही? येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. व्यक्तिगत सुखासाठी आम्हाला राज्य, सुख, भोग इत्यादींची इच्छाच नाही. तर या कुटुंबियासाठी, स्नेहासाठी, मित्रांसाठी आम्ही हे इच्छित आहोत. आम्हाला व्यक्तिगत सुखासाठी नको आहे, पण कुटुंब मी करतो. आचार्य, पिता, पितामह, पुत्र इत्यादींना सुख आणि आराम मिळावा, त्यांची सेवा व्हावी, ते प्रसन्न व्हावेत, याचसाठी आम्ही युद्ध करून राज्य मिळवण्याची इच्छा करीत आहोत. भोगसामुग्रीचा संग्रह करीत आहोत. परंतु ते सर्वजण आपल्या प्राणाची किंवा धनाची आशा सोडून आमच्या समोर युद्धभूमीमध्ये उभे आहेत.
आवाज ताई अनम्यूट करा. सुख कोणासाठी हवे, धन कोणासाठी हवे, राज्य कोणासाठी हवे, अर्थात या सर्वांची इच्छा आम्ही कोणासाठी करावी, असा अर्जुनाच्या मनात प्रश्न आलेला आहे. प्राणांस त्यक्त्वा धनानीच म्हणजे ते प्राणाची किंवा धनाची आशा सोडून उभे आहेत. अर्थात आम्ही जिवंत राहू आणि आम्हाला धन मिळेल या इच्छेचा त्याग करून ते इथे उभे आहेत. जर त्यांना प्राणाची आणि धनाची इच्छा असती तर ते मरण्यासाठी युद्धात कशाला उभे राहिले असते. म्हणून येथे प्राण आणि धनाचा त्याग करण्याचे तात्पर्य म्हणजेच आशेचा त्याग करणे असा अर्थ आहे. म्हणजे प्राण आणि धनाचा त्याग केला तर आशेचा सुद्धा त्याग त्याच्यात आहे. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुख इच्छित आहोत ते लोक कोण आहेत? अर्जुन सांगतात, आचार्य पितर पुत्रास तथैव तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रास शाला संबंधिनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घन्तोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराजस्य हेतो किन्नु मही कृते. 21व्या श्लोकात आपण पाहिलं, 16व्या अध्यायात 21व्या श्लोकात लोभ हे 3 नरकाचे दरवाजे आहेत असे सांगितले आहेत. पुढे आपण वाचन करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. वास्तविक एका कामाचीच हे 3 रूप आहे. म्हणजे जेव्हा काम हा शब्द आपण वापरतो तेव्हाच काम, क्रोध आणि लोभ हे त्याच्यामध्ये एकत्रित आहेत. हे तिन्ही सांसारिक वस्तूंना, व्यक्ती इत्यादींना उत्पन्न होतात. काम अर्थात कामनेची दोन प्रकाराने क्रिया होते. काम म्हणजे इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती. यातही इष्टाच्या प्राप्तीचे 2 प्रकार आहेत, संग्रह करणे आणि सुख भोगणे. संग्रहाच्या इच्छेचे नाव लोभ आहे आणि सुख भोगाच्या इच्छेचे नाव काम आहे. आणि अनिष्टाच्या निवृत्तीत बाधा आली तर क्रोध निर्माण होतो. अर्थात भोगाच्या, संग्रहाच्या प्राप्तीमध्ये बाधा देणाऱ्यावर अथवा आमचे अनिष्ट करणाऱ्यावर, आमचा शरीराचा नाश करणाऱ्यावर क्रोध उत्पन्न होतो. आपल्याला पण सगळ्यांना अनुभव आहे की क्रोधिष्ट झाल्यावर किंवा क्रोध आल्यावर क्रिया कशी असते आणि क्रोध का होतो. ज्यामुळे अनिष्ट करणाऱ्यांचा नाश करण्याची क्रिया होते. यावरून सिद्ध होतं की युद्धात मनुष्याची 2 प्रकाराने प्रवृत्ती होते. अनिष्टाच्या निवृत्तीसाठी अर्थात आपल्या क्रोधाला सफल करण्याकरता आणि अर्थात लोभाच्या पूर्तीसाठी. परंतु अर्जुन येथे या दोन्ही गोष्टीचा निषेध करीत आहे. त्याला काम, क्रोध, लोभ याच्यामध्ये काहीही नको आहे. आमचे कुटुंबातील लोक अनिष्ट निवृत्तींसाठी क्रोधात येऊन माझ्यावर प्रहार करून माझा वधही करू इच्छितील. म्हणजे कौरवांचे लोक माझा वध करतील. तरीही मी आपल्या अनिष्ट निवृत्तीसाठी क्रोधात येऊन त्यांना मारू इच्छित नाही. जर हे आपल्या इष्टप्राप्तीसाठी राज्याच्या लोभाने मला मारू इच्छितील तरीही मी माझ्या इष्टप्राप्तीसाठी लोभात येऊन यांना मारू इच्छित नाही. तात्पर्य काय निघालंय की क्रोधात आणि लोभात फसून मला नरकात जावयाचे नाही. म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की नको, मला काहीही नको आहे, पण मला नरक सुद्धा नको आहे. पूर्वी याने आमच्या स्वार्थात बाधा आणली आहे. अशा विचाराने हे माझ्या शरीराचा नाश करण्यास प्रवृत्त झाले तरीही मी त्यांना मारू इच्छित नाही. यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळत असेल तर ही तर पण समजा की यांना मारल्याने मला त्रैलोक्याचे राज्य मिळणार असेल तरीही मी यांना मारू शकत नाही. आपण जर तर दैत्याला मारणारे आहोत, पण हे द्रोणाचार्य, भीष्माचार्य दैत्य थोडेच आहेत. कारण की गुरु आहेत आणि भीष्माचार्य, मी त्यांना मारण्याची इच्छा का करू? म्हणजे मी त्यांना मारू इच्छित नाही, कारण की ते माझे जवळचे नातेवाईक आहेत. आता याच्यात कोण कोण होतं? आचार्य होतं, पितर होते, पुत्रा होते, पितामह होते, मातुला म्हणजे त्याच्या मामाकडचे लोक होते, श्वशुर म्हणजे सासरकडचे सगळे लोक होते, पौत्रा म्हणजे पुत्रांचे पुत्र होते, शाला म्हणजे मेहुणे होते आणि संबंधित जितके लोक होते की जे एकमेकांचे नातेवाईक होते ते सगळे लोक त्या युद्धासाठी आलेले होते आणि या सर्वांना मारणं अर्जुनाला अनुचित वाटत आहे.
आधी या 2 श्लोकांमध्ये अर्जुनाने स्वजनांना न मारण्याचे 2 हेतू सांगितले आहेत. आता परिणाम काय होईल या सुद्धा स्वजनांना न मारणे, जर स्वजनांना मारलं तर काय परिणाम होतील हे ते सांगतात. निहत्य का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. धृतराष्ट्राचे पुत्र व त्यांचे सहयोगी दुसरे जेवढे म्हणून सैनिक आहेत त्यांना मारून विजय मिळवल्याने आम्हाला काय प्रसन्नता होईल? म्हणजे त्या मुलांना त्यांच्या चुलत भावांना मारलं आणि बाकीच्यांना मारलं तर आम्हाला काही प्रसन्नता मिळेल का? तर नाही. जर आम्ही क्रोध अथवा लोभाच्या आवेगात येऊन त्यांना जरी मारले तरी ह्या आवेग शांत झाल्यावर आम्हाला रडावेच लागेल. म्हणजे युद्ध झालं, मारामारी झाली, सगळेजण गेले, तर आमचे नातेवाईकच कोणी नाही आहे म्हणून आम्हाला त्यांच्या आठवणीने रडावे लागेल. अर्थात क्रोध आणि लोभात फसून आम्ही केवढा अनर्थ करून बसलो असा पश्चाताप आम्हाला करावा लागेल. कुटुंबियांची आठवण झाल्यावर त्यांचा अभाव वारंवार खटकत राहील. अंतःकरणात त्यांच्या मृत्यूविषयी शोक सतावित राहील. अशा स्थितीत आम्हाला कधी प्रसन्नता मिळू शकते काय? उत्तर असं आहे की जोपर्यंत जिवंत राहू तोपर्यंत आम्ही कधीही प्रसन्न राहणार नाही. आमचे चित्त कधीही प्रसन्न चित्त होणार नाही. कारण की त्यांना मारण्याने जे भोग आम्हाला परलोकामध्ये भयंकर दुःख देणारे राहतील. आता ते आतताई जे आहेत, हत्वैताना ततायिनः म्हणजे 6 प्रकारचे आतताई असतात ते. एक आग लावणारा, विष देणारा, हातात शस्त्र घेऊन मारण्यास सज्ज झालेला, जमीन म्हणजे राज्य बळकावणारा आणि स्त्रीचे हरण करणारा. दुर्योधन इत्यादीमध्ये ही 6ही लक्षणे दिसून येत होती. त्यांनी पांडवांना लाक्षागृहाला आग लावून जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. भीमाला विष घालून नदीत फेकून दिले होते. हातात शस्त्र घेऊन ते पांडवांना मारण्यासाठी तर तयारच होते. कपटाने द्यूत खेळून त्यांनी पांडवांचे राज्य आणि धनाचे हरण केले होते. द्रौपदीला भर सभेत ओढत आणून तुला आम्ही जिंकले आहे, तू आमची दासी झाली आहेस असे म्हणून तिचा अपमान केला होता. आणि दुर्योधनादिकांच्या प्रेरणेने जैन रथाने द्रौपदीला हरण करून नेले होते. या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. शास्त्र वचनानुसार आतताईला मारल्याने मारणाऱ्यास काहीही दोष लागत नाही. म्हणजे शास्त्र सांगतं की जे आतताई लोक आहेत जर त्यांचा जर नाश केला त्यांच्या वृत्तीचा किंवा त्या व्यक्तीला मारलं तर दोष म्हणजे पाप लागणार नाही. परंतु आतताईला मारणे उचित असून सुद्धा मारण्याची क्रिया कधीच चांगली नसते. शास्त्र सांगतं की मनुष्याने केव्हाही कोणाचीही हिंसा करू नये. न हिंसात सर्वा भूतानी म्हणजे हिंसा न करणे परमधर्म आहे आणि अहिंसा परमो धर्म हा. म्हणून क्रोध आणि लोभाला वश होऊन कुटुंबियांच्या हिंसेचे कार्य आम्ही कशाला करावे असा प्रश्न अर्जुनाच्या मनात निर्माण झाला. आतताई असल्यामुळे हे दुर्योधनादी मारण्याच्या लायकच आहे. हे आतताई असल्यामुळे दुर्योधन वगैरे हे काही जगण्यास योग्य नाही आहे. परंतु आपले कुटुंबी असल्याने यांना मारल्याने आम्हाला पापच लागेल. कारण शास्त्रात असे वर्णन आहे की जो आपल्या कुलाचा नाश करतो तो अत्यंत पापी असतो. कारण की ते त्याचे चुलत भाऊ आहे म्हणजे ते त्यांच्या कुळातलेच आहे म्हणून जर त्यांना मारलं तर ते अत्यंत पापी आहे. जो आतताई आपला विशेष कुटुंबी आहे त्याला कसे मारावे? त्यांच्यापासून आपला संबंध तोडून टाकणे, त्यांच्यापासून आपण वेगळे होणे हे योग्य आहे. म्हणजे मारामारी नाही करायची तर त्यांच्याशी संबंध तोडून टाकणे. पण त्यांना मारणे योग्य नाही. जसे आपला मुलगाच जर आतताई झाला तर त्याच्यापासून आपला संबंध आपण सोडू शकतो. पण त्याला ठार थोडेच केले जाऊ शकते. आपण आपल्या मुलाला तो आतताई आहे म्हणून कोणीही मारू शकत नाही. आता इतक्या श्लोकांमध्ये युद्धाचा दुष्परिणाम दाखवून आता अर्जुन म्हणतो की युद्ध करणे संपूर्णपणे कसे अनुचित आहे हे सांगतात. तस्मान हार्या वयन हंतुन धार्तराष्ट्रान् स्वबांधवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. 1 ते 28 इथपर्यंत कुटुंबियांना न मारण्याविषयी जो काही युक्तिवाद केला आहे
तो विचार अर्जुनाने प्रगट केला आहे. त्यांना अनुसरून आम्ही अशा प्रकारचे अनर्थकारक कर्म करण्यासाठी आम्ही कसे बरं प्रवृत्त होऊ शकतो? म्हणजे आम्ही युद्ध करू शकत नाही किंवा युद्धाची इच्छा आमच्या मनातच नाहीये. आपलेच बांधव असलेल्या या धृतराष्ट्र संबंधींना मारणे सर्वथैव अयोग्य आणि अनुचित आहे. आमच्यासारखे चांगले पुरुष असे अनुचित कार्य कसे करू शकतील? म्हणजे आम्ही चांगले आहे तर आम्ही फक्त धर्माला जे योग्य आहे तसंच वागू, म्हणून आम्ही असे अनुचित कार्य करणार नाही. या कुटुंबियांच्या मरण्याच्या कल्पनेनेच अत्यंत दुःख होत आहे, संताप होत आहे. तर मग क्रोध आणि लोभाच्या भरात आम्ही जर त्यांना मारू तर आम्हाला किती दुःख होईल आणि त्यांना मारून आम्ही कसे सुखी होऊ? म्हणजे आम्ही जरी क्रोध आणि लोभाचं जर आम्हाला वाटलं आणि आम्ही त्यांना मारलं, तरी पण आम्हाला खूप दुःख होईल आणि त्या दुःखामुळे आम्ही सुखी होऊ शकत नाही. ममताजन्य मोहामुळे आपल्या क्षत्रियोचित कर्तव्याकडे अर्जुनाने पाठ फिरवली आहे. कारण जेव्हा मोह होतो तेव्हा मनुष्याचा विवेक दबला जातो. विवेक दबल्याने मोहाचे प्राबल्य वाढते. मोह प्रबल झाला की आपल्या कर्तव्याचे स्पष्ट भान राहत नाही. म्हणजे त्याला ममताजन्य मोहामुळे झाला. म्हणजे काल आपला मोह हा शब्दावर आपण विचार प्रगट केले होते. तर त्या दादांनी सांगितलं होतं की ममताजन्य मोहामुळे आपल्या क्षत्रियोचित कर्तव्य म्हणजे त्याचं क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हे त्याचं कर्तव्य आहे. पण या कर्तव्याकडे जर त्याने पाठ फिरवली तर तेव्हा जेव्हा मोह होतो तेव्हा मनुष्याचा विवेक दाबला जातो. म्हणून त्याने पूर्ण विचार केला मोह केला नाही आणि तो म्हणतो की मी हे युद्ध करणार नाही. म्हणून त्यांनी दिलाय की विवेक दबल्याने मोहाचे प्राभव प्रबल झाला की आपल्या कर्तव्याचे स्पष्ट भान राहत नाही. 37 पर्यंत आपले झालेले आहेत. ते 13 झालेले आहेत, 12-13. तर 38 पासून आपण उद्या घेऊया. अर्धा तास झालेला आहे. कोणी बोलतंय आहे, कोणी नंतरचं काही लिहिलंय का? 38चा एक घ्या ते. 38-39 का? 38चा एक घ्या. हा नाही, ते दोन्ही एकत्र आहे मग 38-39. हरकत नाही, मग दोन्ही घ्या मग. हा. हां. आता या ठिकाणी अशी शंका येते की जसे तुमच्यासाठी दुर्योधन इत्यादी स्वजन आहेत, तसेच दुर्योधन इत्यादी तर तुम्ही स्वजन आहेत. म्हणजे दोघं पण एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. स्वजनांच्या दृष्टीने तुम्ही तर युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करीत आहात. स्वजन असल्यामुळे युद्ध करू नये असं अर्जुनाला वाटतंय. परंतु दुर्योधनादी युद्धापासून परावृत्त होण्याचा विचार करीत नाहीत. कारण की त्यांना युद्ध हवाय. याचं कारण काय आहे? तर अर्जुन म्हणतात, यदप्येतेन पश्यन्ति दोघोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रदोहे च पातकम् कथन्नेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. इतके मिळाले इतके आणखी मिळो आणि पुढे असेच मिळत राहो. अशा प्रकारे धन, जमीन, घर, आदर, प्रशंसा, पद, अधिकार इत्यादीकडे वाढत जी वृत्ती जाते त्या वृत्तीला लोभ असे म्हणतात. म्हणजे आता जे मी वाचले, ह्या जर गोष्टी मिळाल्या तर अजून पाहिजे असं आपल्याला वाटतं, तेव्हा त्या वृत्तीला लोभ असं म्हणतात. या लोभ वृत्तीच्या कारणाने दुर्योधनाची आणि त्याच्या भावांची विवेक शक्ती नाहीशी झाली होती. त्यामुळे मनात विचार असा येतो की आम्ही एवढे मोठे पाप करीत आहोत, कुटुंबियांना नष्ट करू पाहत आहोत. ते राज्य आमच्या जवळ किती दिवस राहील आणि आम्ही त्याच्याबरोबर किती दिवस राहू? आम्ही जिवंत असताना हे राज्य गेले तर आमची कशी दुर्दशा होईल आणि राज्य असताना जर आम्ही मेलो तर राज्याची कशी अवस्था होईल? कारण मनुष्य संयोगापासून जेवढे सुख घेतो त्याच्या वियोगापासून तितके दुःख त्याला भोगावेच लागते. म्हणजे आपण म्हणतो ना की सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे रहाटगाडगं सतत चालू असतं. संयोगात एवढे सुख मिळत नाही जेवढे वियोगामध्ये दुःख होते. तात्पर्य आहे की अंतःकरण लोभाने व्याप्त झाल्या कारणाने यांना सर्वत्र राज्य दिसत आहे. कुळाचा नाश केल्याने केवढे भयंकर पाप लागेल इकडे त्यांची दृष्टी नाही कौरवांची, असं अर्जुन म्हणतात. ज्या ठिकाणी लढाई होते तेथे समय, शक्ती आणि संपत्ती यांचा नाश होतो. अनेक प्रकारच्या चिंता आणि संकटे येतात.
दोन मित्रांमध्ये सुद्धा भांडणे होतात. मनोमालिन्य होतं. अनेक प्रकारचे मतभेद निर्माण होतात. मतभेद झाल्याने वैरभाव निर्माण होतो. जसे द्रुपद आणि द्रोणाचार्य हे दोघंही लहानपणाचे मित्र होते. परंतु राज्यप्राप्तीनंतर द्रुपद राजाने एके दिवशी द्रोणाचार्यांचा अपमान करून दोघांमधील मैत्रीला ठोकर मारली. कारण की त्यांना राज्यप्राप्ती मिळाली होती. या कारणाने द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्या दरम्यान वैरभाव निर्माण झाला. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी माझ्या गर्वी द्रुपद राजाला परास्त करून त्याचे अर्धे राज्य घेतले. या कारणाने द्रुपद राजाने द्रोणाचार्यांचा नाश करण्यासाठी एक यज्ञ सुद्धा केला. त्यापासून दृष्टद्युम्न आणि द्रौपदी उत्पन्न झाले. आणि अशा प्रकारे मित्राबरोबर वैरभाव ठेवल्यास केवढे भयंकर पाप लागेल याकडे कौरवांचे लक्ष नाही. विशेष गोष्टीमध्ये यांनी सांगितलंय की आमच्या जवळ ज्या वस्तूंचा अभाव आहे त्या वस्तू वाचूनही आमचे काम भागत आहे. आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत. परंतु जेव्हा ते पुन्हा नष्ट होतात तेव्हा त्यांच्या अभावाचे फार दुःख होते. म्हणजे आधी वस्तू नसेल तर काहीही अडत नाही, पण नंतर वस्तू मिळते, मग सुख मिळतं आणि परत त्या वस्तूचा अभाव होतो तेव्हा परत आपल्याला दुःख भोगावं लागतं. प्रथम वस्तूंचा जो निरंतर दुःखदायी नव्हता, जितका वस्तूंचा संयोग होऊन पुन्हा त्यांचा वियोग होणे दुःखदायी वाटते. असे असताना सुद्धा मनुष्य ज्या वस्तूंचा आपल्याजवळ अभाव मानतो त्या वस्तूंना तो लोभाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. विचार केल्यास असं लक्षात येतं की ज्या वस्तूंचा आता अभाव आहे, मध्यंतरी प्रारब्धानुसार त्यांची प्राप्ती झाली होती आणि शेवटी त्यांचा अभावच राहील, म्हणून आमची तर तीच अवस्था राहिली. जी वस्तू मिळण्यापूर्वी होती, मध्यंतरी लोभामुळे त्या वस्तू मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागले, दुःखच दुःख भोगावे लागले. मध्यंतरी वस्तूंच्या संयोगाने थोडेसे सुख मिळाले, म्हणजे काही काळ आनंद झाला, पण केवळ ते लोभामुळेच तो आनंद झाला. जर अंतःकरणात लोभरूपी दोष नसेल तर वस्तूंच्या संयोगाने सुख होणारच. तसेच मोहरूपी दोष नसेल तर कुटुंबियापासून सुख होऊच शकत नाही. लालूच दोष नसेल तर संग्रहाचे सुख होऊच शकत नाही. तात्पर्य असं आहे की संसाराचे सुख कोणत्या ना कोणत्या दोषामुळेच होते. कोणताच दोष नसेल तर संसारापासून सुख होऊ शकत नाही. परंतु लोभामुळे मनुष्य असा विचार करू शकत नाही. हा लोभ त्याच्या विवेक विचाराला नष्ट करून टाकतो. म्हणजे संसारामध्ये लोभ हा सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. आता अर्जुन काय म्हणतात, जर दुर्योधनादिकांची आपल्या कुलक्षयामुळे होणाऱ्या दोषाकडे आणि मित्रद्रोहामुळे होणाऱ्या पापाकडे दृष्टी नाही, तरी पण आम्हाला कुलक्षयामुळे होणाऱ्या अनर्थ परंपरेला पाहिलेच पाहिजे. की कौरवांना कळत नाहीये की आपलं कुल नष्ट झाल्याने पुढे राज्य करायला कोणीही राहणार नाही, पण आम्हाला हे कळतंय की कुलक्षय झाला तर ही अनर्थ परंपरा राहील, ज्याचं वर्णन त्यांनी नंतर केलेलं आहे. कारण कुलक्षयामुळे होणारे दोष आम्ही चांगल्या तऱ्हेने जाणतो आणि मित्राशी द्रोह केल्यास म्हणजे वैर आणि द्वेष ठेवलं मित्राच्या बरोबर, तर पापही ते उत्तम रीतीने होईल हे आम्ही जाणतो. जर त्या मित्रांनी आम्हाला दुःख दिले तर ते दुःख आमच्यासाठी अनिष्टकारक नाही, कारण दुःखाने तर आमच्या पूर्व पापांचा नाश होईल. म्हणजे त्यांनी आमच्याशी युद्ध केलं आणि आम्हाला काही झालं तर आमचं पूर्वांची शुद्धीच होईल. परंतु आमच्या मनात जर द्रोह वैरभाव असेल तर तो मेल्यानंतरही आमच्या बरोबर राहील आणि प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला पाप करण्याविषयी प्रेरणा देत राहील, ज्यामुळे आमचे पतनच पतन होईल. अशा अनर्थ करणाऱ्या आणि मित्रासोबत द्रोह निर्माण करणाऱ्या या युद्धरूपी पापासून आम्ही वाचण्याचा विचार का करू नये असं अर्जुनाच्या मनात आलेलं आहे. म्हणजे की युद्ध न करून आणि पाप न करून आम्हाला स्वतःला वाचवलंच पाहिजे. या ठिकाणी अर्जुनाची दृष्टी दुर्योधनादिकांच्या लोभाकडे तर जात आहे, पण ते स्वतः कौटुंबिक बोलत आहे. त्यांना कौटुंबिक मोह झाला म्हणजे त्यांना कुळ वाचवायचा आहे, म्हणून ते म्हणतात की ते लोभ करतात आहे, इकडे माझं लक्ष नाही. इकडे त्यांची दृष्टी जात नाही, ज्या कारणानेच ते आपल्या कर्तव्याला समजत नाहीत. म्हणजे ते क्षत्रिय असून युद्ध करत नाही आणि धर्म पाळला पाहिजे हे त्यांचं मुख्य आहे. असा नियम आहे की जोपर्यंत मनुष्याची दृष्टी दुसऱ्याच्या दोषाकडे असते तोपर्यंत त्याला आपला दोष दिसत नाही. उलट असा एक अभिमान होतो की यांच्यात तर हा दोष आहे,
परंतु आमच्यात मात्र हा दोष नाही. अशा अवस्थेत तो विचारच करू शकत नाही की जर यांच्यात कोणता दोष आहे तर आमच्यात सुद्धा कुठलाही दोष असू शकतो. समजा दुसरा दोष जरी नसला तरी दुसऱ्याचा दोष पाहणे हा दोष तर आहेच. म्हणजे दुसऱ्याच्या चुका काढणे, दुसऱ्यामध्ये काहीतरी उणीव आहे हे लक्षात आणणे हा सुद्धा एक दोष आहे. दुसऱ्याचा दोष पाहणे तसेच आपल्या चांगुलपणाचा अभिमान होणे हे दोन्ही दोष एकमेकांसोबतच राहतात. अर्जुनालाही दुर्योधकांमध्ये दोष दिसत आहे आणि आपल्या चांगुलपणाचा अभिमान होत आहे. चांगुलपणाच्या अभिमान रूपी सावलीत सर्व दोष राहतात, म्हणून त्यांना आपल्यातील मोह रूपी दोष दिसत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबाचा मोह आहे, हा दोष आहे, पण हा दोष अर्जुनाला दिसत नाही. असं करून आता आपले 39 श्लोक झालेले आहेत. आता 7च श्लोक आपले राहिलेले आहेत. 47 आहेत एकंदर. कोणाला बोलायचं आहे? कोणी काही लिहिलंय का काही? हँड रेस करा म्हणजे मग हे करता येईल. एकेकाला बोलता हा. येईल. कोणाला जर सांगायचं असेल तर हँड रेस करा. पद्माताई बोलता? ताई हे लिंक जी आहे ना ती ओपन होत नाही कित्येक वेळेस. हे काय प्रॉब्लेम? काल असं झालं, काल मला क्लास अटेंडच नाही करता आला. जवळजवळ मी अर्धा तास त्याच्या मागे होते, इकडून हे कर तिकडून उघड. वेटिंग रूम असती ताई, वेटिंग रूम मध्ये जातं तर एखादा मिनिट ताई, थांबायचं. हा, एखादा मिनिट नाही थांबायचं. 3 वाजल्यापासून त्या जवळजवळ 3:20 3:25 पर्यंत मी ट्राय करत होते. नाही, जी तसं लिंक होत नाही ताई, तसं होत नाही. सगळ्यांना ऍड आपोआप केलं जातं. माहिती नाही ऍड केलं असेल, पण जी लिंक होती ना ती उघडत नाही. मी ती आधीची लिंक आपण होती नंतर त्याविषयी नंतर बोलूत ना ताई, चालेल? हा चालेल. हा, नाही हा. फक्त या लिंकवर नाही, उघडलं आपण जाईल. सध्या डिस्कस जे करतोय त्याच्याबद्दल बोलूयात. हा हा हा. आरतीताई बोलता? हो ताई, मी काही छोटे मोठे नोट्स काढलेले, टिप्पण काढलेले आहेत. हा. अगदी पहिल्या श्लोकापासनं, जसं की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, तर कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र का म्हटलं गेलं आहे? तर कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र याच्याकरता म्हटलं गेलं आहे की कौरवांचे जे आदी पुरुष होते, कुरुवंश ज्याच्यापासून चालत आला आहे, त्यांनी इथे तपश्चर्या केली होती, राजा कुरूंनी. त्यामुळे ही तपोभूमी पण होती आणि याला धर्मभूमी देखील म्हटलं गेलं आहे. आणि ही युद्धभूमी पुण्यदायी होती. आणि हे का ठरवलं गेलं होतं की युद्ध इथे का केलं पाहिजे? तर जी कर्मभूमी इतकी म्हणजे पूर्वजांनी ज्या कर्मभूमीला इतकं तीर्थरूपात रूपांतरित केलं होतं, तिथे जिवंतपणी तर तुम्ही पवित्र कर्म केलेच आहे आणि जर युद्धामध्ये इथे कोणी मेलही, जोही योद्धा, जोही वीर, जोही सैनिक मरेले, तर त्याची मुक्ती होईल इथेशी. कारण हे धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध कारण धर्माकरता, धर्माच्या रक्षणाकरता केलेलं होतं. म्हणून जो मरेल इथे त्याचा सुद्धा उद्धार होईल. अगदी गीतेच्या सुरुवातीपासून धर्म हा शब्द, म्हणजे गीता हा पूर्ण धर्मामध्येच धर्ममय झालेला ग्रंथ आहे. गीतेचा जो पहिला श्लोकाचा शब्द होता तोही धर्मापासून सुरू झाला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि शेवटला जो 18व्या अध्यायाचा शब्द आहे तोही मम आहे. तर पहिला जर धर्माचा धर घेतला आणि शेवटला ममचा म घेतला तरी धर्म. म्हणजे जर इतर कुठला धर्म तुम्ही पाळत नसला आणि गीतेची संकल्पना सुद्धा पाळली तर तुला धर्माचं रक्षण आणि पालन करता हे असं म्हणलं गेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुष्कळ काही वीरांचं नाव गेलं होतं. काही अजून जेव्हा दुर्योधनाने घेतले होते किंवा पांडवांमध्ये अर्जुनाने घेतले होते त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे ताई मी, की एक होते आपले युयुधान ना सात्यकी म्हणलो आपण. तस की हा अर्जुनाचा शिष्य होता
सात्यकीचा संदर्भ आम्हाला कृष्णाबरोबर पण खूप येतो आणि हे यदुवंशी होते आणि भगवान कृष्णाचे परम अनुगत आणि स्नेही होते. बलवान आणि बुद्धिमान तर होतेच होते आणि यांचा जर केला तर विस्तार याचा खूप आहे सात्यकीचाही. अ, पण यांना हेही म्हणू शकतो की यदुवंशाचा जो नाश सुरू झाला होता, जो की कृष्णाला गांधारीने जे श्राप दिला होता की यदुवंशाचा समस्त यदुकुळाचा नाश होईल, त्याचे कारणीभूत पण सात्यकी झाले होते. सात्यकी आणि एक अजून आहे ते दोघांनी असं भांडण करूनही ते नुसतं हास परिहासावरनं ते भांडण झालं होतं आणि त्याचं रूपांतर युद्धामध्ये झालं आणि शेवटी संपूर्ण यदुवंश संपला. याच्यानंतर विराट यांचा उल्लेख आहे. तर हे मत्स्य देशाचे राजा होते आणि जेव्हा पांडव अज्ञातवासात गेले होते तेव्हा यांच्याकडे राहिले होते. त्यांची मुलगी होती जिचं लग्न अभिमन्यूशी झालं होतं, अर्जुनाच्या मुलाशी. आणि यांचे 3 पोरं होते, श्वेत, उत्तर आणि शंख. हे देखील महाभारताच्या युद्धात मेले होते. मग द्रुपदाचा उल्लेख आहे याच्यामध्ये, जो पांचाल देशाचा राजा होता. द्रुपद आणि द्रोणाचं वैर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हे दोघं आधी मित्र होते. द्रुपद जे आहे ते पृषत यांचे पुत्र होते आणि द्रोणाचार्य जे होते भरद्वाज मुनींचे पुत्र होते. पृषत आणि भरद्वाज हे दोघं देखील मित्र होते. तसेच द्रुपद आणि द्रोण सुद्धा मित्र होते. आपण जसं लहानपणी खेळतो त्याच्यामध्ये त्या खेळात द्रुपदांनी सांगितले होते की तुला कधी मी राजा बनलो आणि तुला माझी मदत ची गरज पडली तर तू माझ्याजवळ ये. आणि द्रोण अशीच एकदा मदत मागायला गेले तेव्हा द्रुपदांनी त्यांचा भयंकर अपमान केला, हे म्हणून की मी ते खेळात बोललो होतं आणि तू त्याला इतकं मनाशी लावून घेतला. असं काही नसतं. तुझ्या आणि माझ्या स्टेटसमध्ये खूप, कारण ते राजा होते आणि द्रोण एक सामान्य टीचर त्यावेळेस जे होते तसे होते. तर तेव्हा त्यांचा अपमान केला. द्रोणाचार्यांनी तो अपमान सहन केला आणि ते परत आले आणि जेव्हा ते कौरवांचे आणि पांडवांचे गुरु झाले तेव्हा त्यांनी गुरुदक्षिणेमध्ये या पोरांकडनं मागितले की तुम्ही माझ्यासमोर द्रुपदला आणून उभं करा. आणि अर्जुनाने स्वतःच्या हिम्मतीवरती त्याला परास्त केले आणि आणून उभं केलं. पण द्रोण मनाचे चांगले होते, त्यांनी द्रुपदला क्षमा केली आणि त्याचा अर्ध राज्यच घेतलं, अर्ध त्याला परत देऊन दिलं. द्रुपदनी हे वरून तर दाखवलं की तो परत मित्र झाला आहे, पण त्याचा परिणाम त्यांनी मनामध्ये हे करून ठेवला होता आणि त्यांनी आपल्या याचा बदला घेण्याकरता, याचा प्रतिशोध घेण्याकरता त्यांनी यज्ञ केला आणि धृष्टद्युम्न याची उत्पत्ती आणि द्रौपदी हे दोघंही यज्ञापासून, म्हणून द्रौपदीचं नाव याज्ञसेनी पण आहे. यांचा जन्म झाला आणि आपल्यालाही माहिती महाभारतामध्ये द्रोणाचार्यांचा जो वध झाला तो धृष्टद्युम्नाने केला. आणि असं द्रुपदचाही अंत जो आहे तो द्रोणाचार्य यांच्या हस्ते झाला. युद्धामध्ये द्रुपदची मृत्यू जी आहे द्रोणाचार्यांमुळे झाली. मग एक दुष्टकेतू आहे, तर हा चेदी देशाचा राजा होता आणि आपल्याला माहितीये शिशुपाल जो की श्रीकृष्णांचा आतेभाऊ होता, त्यांचा मुलगा होता हा. शिशुपालाचं वध तर कृष्णानेच केलं होतं आणि या चेदी देशच्या राजा दुष्टकेतूचंही युद्धामध्ये जे आहे ते द्रोणांनी त्याचा मृत्यू द्रोणांच्या हाती झाला. मग चेकितान एक कॅरेक्टर आलं याच्यामध्ये, ते वृष्णीवंश यादव होते. महावीर आणि योद्धा तर होतेच. पांडवांची जी 7 औक्षहिणी सेना होती त्याचे ते सेनापती होते. या मोठ्या सेनेचे 7 सेनापती होते, त्यांच्यामधनं एक हे होते. मग काशीराज होते, तर हे काशीचे राजा होते, शूरवीर होते. पण यांच्या नावाबद्दल ठामेठाऊक कोणाला माहिती नाही. कुठे यांना सेनाबिंदू म्हटलं गेलंय, कुठे क्रोधहन्ना म्हटलं गेलं आहे. महाभारतामध्ये यांचं नाव अभिभू पण देखील उल्लेख मिळतो. पुरुजित आणि कुंतीभोज, तर हे पुरुजित आणि कुंतीभोज दोघही कुंतीचे भाऊ होते आणि पांडवांचे मामा होते. युद्धात यांचाही मृत्यू द्रोणांमुळेच झाला. शैब्य जे होते हे धर्मराज युधिष्ठिर यांचे सासरे होते, श्वशुर होते. शैब्याची जी मुलगी होती देविका, तिचा विवाह युधिष्ठिर यांच्याशी झाला होता.
हे दोघही वीर आणि बलवान होते, म्हणून यांना नरपुंग या श्लोकामध्येही देखील म्हटलं गेलं आहे. अजूनही पुष्कळ काही लिहिलं आहे ते, पण त्याला मला करावं लागेल, correct करावं लागेल. हॅलो. हॅलो. अच्छा औक्षहिणी सैन्य असं होतं. तर ते आपण हे केलं होतं का? एक औक्षहिणी म्हणजे काय काय असते त्याच्यात? त्याचं आपण घेतला होता का उल्लेख? म्हणजे माझ्या ऐकण्यात नाही आला आपल्या क्लासमध्ये. आरती त्यांनी हे केलं का? महाभारतातील पात्रे म्हणून लिहिलं का? हो ताई, मी महाभारतातले पात्र म्हणून घेतले हे. हा, महाभारतामधली पात्र आपल्याला असे 2-4 विशिष्टच येतात ताई जनरली. एकतर बरं. एकतर कुंती येईल, किंवा मग आपल्याला अच्छा. द्रौपदी येऊ शकेल, बरं. श्रीकृष्ण येईल, अर्जुन येईल, विदुर आहे, विदुर. विदुर आहे, भीष्म आहे. विदुर. बरं. हा, म्हणजे त्याच्या- मोठी मोठी पात्र जे वेल नोन रिकॉग्नाइज जे असतील हो त्यांना. हो हो. बरं. हा, त्याच्यानंतर 5 पांडवांमध्ये अर्जुन येतो एकतर, आणि युधिष्ठिर हे येतो कोण? मेन युधिष्ठिर येतो. हेच आहेत त्याच्यामध्ये जास्त करून. हा, हा. तर ह्या 4-5 पैकीच आपल्याला विचारल्या जाणार ते. श्लोकाच बरं. त्या श्लोकाचंच वर्णन केलंय त्यांनी. ओके. ते मृणाल ताई, श्लोकामध्ये तुम्हाला बोलायचंय? वर्णन केलंय त्यांनी. हे नाही, आपल्या याच्यात एका औक्षहिणी म्हणजे किती सैन्य असतं त्याचा उल्लेख आला होता का? म्हणजे मी ऐकलं नाहीये, पण आज मला वाचनात आलं, मी म्हटलं सांगू का. हा, बोला. एक औक्षहिणी म्हणजे 21,500 हत्ती, 21,500 रथ, हम्म. 5 घोडे आणि 1,09,350 पायी सैन्य, असं एका औक्षहिणीमध्ये. आणि ते एकूण 18 होते ना दोघांचे मिळून. बरोबर. म्हटलं हा जो हे दिलेला आहे ना, हे साधक संजीवनीमध्ये खाली परिशिष्ट भाव दिलेला आहे ना खालच्या साईडला, बरं. तर त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे बघा. ओके, माझ्याकडे अजून पुस्तक नाहीये, अजून दुसरीकडनं नाही घेतलं का? म्हणून मी विचारलं. तर साधक संजीवनीला जो जो श्लोक आहे दिलेला, त्या ओके श्लोकाच्याच खाली पूर्ण त्याची माहिती दिली, की पायदळ किती होतं, हे किती होतं, पूर्ण माहिती दिलेली आहे बघा. ओके ओके. नाही, हा, माझ्याकडे पुस्तक नाहीये त्यामुळे मी बर बर बघितलं नाही, बर. पण मला दुसरीकडनं वाचलं म्हणून मी म्हटलं नक्कीच विचारावं. नक्कीच, चांगली माहिती आहे ताई, आणि प्रत्येक जण त्याच्यावर विचार नक्कीच करेल. चालेल. बोला दीपाताई. आजचा श्लोक कोणी म्हणलेत का? लिहिलेत का आजचे श्लोक? कोणाला कोणी लिहिले असतील तर वाचा. 27 ते 39 पर्यंत. आवाज कटत आहे ताई. आवाज कटत आहे, आवाज कटतोय, आवाज येत नाही. तुमचा आवाज बरोबर येत नाही आहे. नाही ताई, नाही. थोड्या वेळाने परत हे करा. थोडस दुसऱ्या जागेवर बसून परत एकदा ट्राय करा. हा, आवाज येत नाहीये ताई. मी म्हणू का ताई? हा, लिहिलं का ताई? नाही नाही, श्लोक म्हणायचे म्हणत आहे ना तुम्ही? नाही नाही, आजचं जे विश्लेषण केलं ना ताई, तर हा तुम्ही काही हा त्याच्यावर लिहिलंय का? तर ते वाचायचं. नाही, आज लिहिलं नाही, मी फक्त वाचलं डिटेल थोडस. अच्छा, ते काही नोट्स काढल्यात का मग? अंडरलाईन वगैरे केली? अरे, परत तुम्ही हे होत आहेत, म्यूट होत आहेत तुम्ही ताई. त्यांचा आवाज पण नाही येते, आणि त्यांचं हे गेले मला वाटतं वायफाय किंवा हे.
हा. उद्या उद्या हा. आपलं हे 7 अध्याय संपतील. म्हणजे हा पहिला अध्याय. तो उद्या ज्यांना लिहायचंय की पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलंय किंवा अर्जुन विषाद योग म्हणजे काय, तर याच्यावर प्रत्येकाने ज्यांना लिहायचं आहे त्यांनी 1-2 फुलस्केप लिहून पूर्ण 47 श्लोकांचं सार काढून वाचन करावं असं मला वाटतं. ज्यांना म्हणजे काय तो उत्तर म्हणजे तो प्रश्नच आहे ना, अर्जुन विषाद योग म्हणजे काय. चालेल. हा मी जर एक बोलू का प्रयत्न ताई? करू का? मी लिहिलं नाहीये पण म्हणत ताई, प्रयत्न करू का? हा, आता येतो माझा आवाज ताई? हा, बोला ते बोला. मी थोडेसे नोट्स काढलेले आहेत. बर. संसारिक भूमी, धन आणि स्त्री यासाठी राजे लोक भूमीसाठी लढाया करतात, परंतु धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र यातून सर्वांनी असा बोध घेतला पाहिजे की प्रत्येक कार्य हे व कर्म हे धर्माला अनुसरून व सर्वांच्या हिताचे असावे. समवेता युथमा म्हणजे अनेकांनी व भगवंतांनी सांगूनही दुर्योधन तडजोड करण्यास तयार झाला नाही. युद्ध वाचून मी पांडवांना सुईच्या टोका इतकेही जमीन देणार नाही म्हणून पांडव युद्ध करण्यास तयार झाले. धृतराष्ट्राचे पुत्र व पांडुपुत्र युद्धाच्या इच्छेने एकत्र आले. अधर्माने किंवा धर्माने, न्यायाने किंवा अन्यायाने विहित पद्धतीने राज्य मिळाले पाहिजे असा दुर्योधनाचा भाव होता. युत्सुक म्हणजे युद्धाची इच्छा असणारा. पांडवाची धर्मावर निष्ठा होती. धर्माविरुद्ध आचरण करणार नाही. धर्मराज युद्ध करण्यास तयार नव्हते, परंतु आईची आज्ञा पालन करणे आवश्यक होते म्हणून युद्धाला तयार झाले. मामका पांडवाचा आपल्या पुत्रात व पांडव पुत्रात समभाव नव्हता. ते पक्षपात करीत होते. त्यांना आपल्या पुत्राचा मोह होता. ते मामका व आपल्या पुत्रासाठी व पांडुपुत्रासाठी वापरत. जे भाव अंतःकरणात असतात ते सहसा वाणीतून बाहेर पडतात. अपपर भावामुळेच धृतराष्ट्रांना कुलसंहाराचे दुःख भोगावे लागले. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात, गावात, देशात द्वैतभाव ठेवू नये. यामुळे कलह व संहार होतो, हे लक्षात ठेवावे. अपपरभाव द्वेष केल्याने काय होते हे यातून भगवंताला सांगायचे आहे. परिशिष्ट भाव असा आहे की माझे पुत्र आणि पांडुपुत्र या मतभेदामुळे उत्पन्न झाले, त्याचमुळे युद्ध झाले आणि चलबिचल झाली. या अपपर भावामुळे 100 कौरव मारले गेले आणि पांडव मात्र जिवंत राहिले. जसे दही घुसळताना चलबिचल होते आणि त्यामुळे लोणी निघते, तसेच मामकहा व पांडवहा या भेदामुळे अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत निर्माण झाली म्हणून भगवद्गीता रूपी लोणी निघाले. एवढेच. छान लिहिलं ताई. ऐका. हो हो, छान लिहिलं. आणि याच्यावर हा श्लोक विश्लेषण करा म्हणून पण प्रश्न विचारला जातो. तर अच्छा. थोडासा आधीचा संदर्भ द्यायचा, म्हणजे आधीच्या श्लोकाचा थोडासा संदर्भ घ्यायचा आणि मग अच्छा. त्या श्लोकाचं विश्लेषण करून आपल्याला याच्यातून काय समजलं ते लिहायचं. ते बर. हो छान ताई, लिहिलं चालेल. तुम्ही, छान लिहिलं, अगदी सुंदर लिहिलं. हो, फक्त थोडंसं विश्लेषणात्मक अजून थोडं वाढवायचं आपल्याला, जेणेकरून की बर. हा आपल्या प्रश्न कसा आहे त्या पद्धतीने आपल्याला ते जास्तीत जास्त लिहावं लागतं अर्थीचं. प्रश्नाचं हा हो, प्रश्न, हो. हा प्रश्नाच्या स्वरूपानुसार जास्तीत जास्त तिथं आपल्याला हो, लिहावं हो. लागणार म्हणून. हो हो. चालेल. ते श्लोकाच्या आधीचं, श्लोकाच्या नंतरचं असे दोन्हीही त्याच्यामध्ये संहार, उपसंहार करून तिन्ही श्लोकांचा विचार करून तिन्ही विचार त्याच्यात लिहायचे, त्या ज्या विचारलेल्या प्रश्नाच्या श्लोकामध्ये. हो ताई, हो ताई, बरोबर आहे. चालेल. आजचं अजून कोणी लिहिलं का मग? नाही, ठीक आहे, मी वाचते थोडंसं. हा हा. आज आपण जवळपास 27 ते 38-39 श्लोक बघितलेले आहेत. तर याच्यामध्ये एक सांगितलं होतं की अर्जुन जेव्हा दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा राहतो तेव्हा त्याच्या नजरेसमोर केवळ शत्रू नसतात, तर ते स्वतःचेच लोक उभे असलेले त्यांना दिसतात.
म्हणजे कोण कोण होतं उभं असलेले समोर? तर पितामह होते, भीष्म होते, गुरु द्रोण होते, नंतर सगळे बंधू होते, पुत्र होते आणि मित्र आणि नातेवाईक दिसले पूर्णपणे. तर आता ही जेव्हा सगळे समोर बघताच त्याच्या अंतःकरणाला प्रचंड करुणा किंवा मोह निर्माण झाला आणि त्याचे शरीर जे होतं ते थरथर कापायला लागलं होतं. त्याच्या तोंडामध्ये पूर्ण कोरडेपणा जाणवायला लागला होता. त्याचं जे धनुष्यबाण होतं गांडीव हातातून सटकलं होतं आणि मन पूर्ण अस्थिर झालं होतं, जे की स्थिर असायला हवं होतं, की एकच लक्ष असणं आवश्यक होतं की आपल्याला युद्ध करायचं. पण याच्या पूर्ण वेगळी परिस्थिती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती. आता इथे मला विजय, त्याच्या मनामध्ये काय मनामध्ये प्रश्न यायला लागले की मला आता हे सगळं विजय नको किंवा राज्य नको, सुख नको, हे मला काहीच नको आहे. फक्त आणि फक्त मी हे सगळं कोणाला मारून घेणार आहे? तर माझ्या स्वकीयांना मारून मी हे सगळं मिळवणार आहे. त्यापेक्षा हे मला काहीच नको असं त्याच्या मनात यायला लागलं होतं. त्याच्यानंतर एक नैतिक प्रश्न उपस्थित झाला होता की आपण आपल्या कुटुंबियांचा वध करून सुखी कसे होऊ? की कुलनाश होणार आहे, धर्मभ्रष्ट होणार आहे, स्त्रिया भ्रष्ट होतील, समाजात अधर्म वाढेल आणि हे सगळं करून सुद्धा मला खरंच जे काही हे आहे म्हणजे मी राहू शकू का, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये यायला सुरुवात झाली होती. तसंच दुसरा एक होता की सामाजिक आणि धार्मिक परिणाम काय काय होऊ लागले होते, की या सगळ्या गोष्टीमुळे तो पूर्णपणे दुःखात गेला होता आणि बाकीचे सुद्धा सगळेजण दुःखामध्ये जाणार होते. म्हणजे हे खरंच युद्ध आपल्यासाठी योग्य आहे का, हा तो विचार करत होता. आणि ह्या मोहामुळे काय होऊ लागलं होतं की अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय त्याच्या मनामध्ये सारखा घोळवत होता. आता ह्या विश्लेषणाचं 3 पुस्तकामध्ये काय काय वर्णन केलेलं आहे हे मी सांगते. साधक संजीवनीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की साधक संजीवनीमध्ये काय सांगितलंय की याच्यामध्ये अर्जुन म्हणजे साधक आहे आणि तो त्याच्या समोर दिसणाऱ्या स्वजन म्हणजे काय आहे, त्याच्या अंतर्मनातील भाव आहेत, अंतर्मनातील आसक्ती आहे, प्रेम आहे किंवा संस्कार आहेत, वासना होत्या सगळ्या, ह्या अंतर्मनामध्ये त्याचं द्वंद्व चाललेलं होतं, असं साधक संजीवनी सांगतेय. जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा त्याला समजते की त्याच्या अंतर्मनात किती जुने बंध आणि आसक्ती निर्माण झालेली आहे ते. अर्जुनाला जी शारीरिक अवस्था आहे, हात थरथरणे, मन विचलित होणे, तर ती त्याच्यासाठी काय होऊ लागली होती, अंतर्मनातील संघर्षाची लक्षणे वाटत होती. म्हणजे आतमध्ये कुठंतरी हा संघर्ष चालला होता की मी युद्ध करावं की नाही, मी युद्ध करावं की नाही, अशा पद्धतीने. आणि हे सगळं चाललेलं असताना तो पूर्णपणे मुक्त झालेला नव्हता ह्यामधून. हे सगळे माझे आहेत आणि मी यांच्यासोबत युद्ध कसं करावं, हीच त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली होती. त्याच्यामुळे साधक संजीवनीमध्ये सांगितलं की आत्ममार्गावर जेव्हा आपण चालतो तेव्हा अशाच द्वंद्व आपल्या मनामध्ये सतत चालू असतात, संघर्ष आपल्याला करावा लागतो आणि या सगळ्या संघर्षातून आपल्याला ममत्व हा सोडावा लागतो, तरच आपण आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. पण ही जी ममत्व सोडण्याची भावना आहे ती खूप कठीण आहे आणि ती ह्या स्थितीमध्ये तरी अर्जुनाला शक्य होत नव्हतं. त्याच्यासाठी आपल्याला गुरुच लागतात आणि त्या गुरुनी आपल्याला हे सांगणं आवश्यक आहे. आता गीता तत्व विवेचनीमध्ये काय सांगितले बघा. आता परत गीता तत्व विवेचनीमध्ये एक कुठंतरी तत्वज्ञान सांगितलेले, प्रत्येकाचे एक वेगवेगळे पुस्तकांचे भाव आहेत, तर त्या भावानुसार आपल्याला पाहायचं आहे. तर गीता तत्व विवेचनीमध्ये सांगितले की अर्जुनाच्या विचारांना खूप सूक्ष्मपणे विश्लेषित करायचे. तर इथे अर्जुनाचा तर्क पहिल्यांदा प्रत्येकाला योग्य वाटतो की खरंच गड्या, की आपण म्हणतो की अर्जुन जो म्हणतोय ते खरंच आहे की कुलधर्माचा नाश होईल, धर्माचे आपल्याला रक्षण करायचे आहे, धर्म पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल, सामाजिक संतुलन म्हणजे बिघडून जाईल, असं हे जरी खरं आपल्याला वाटलं, आणि मग कशाला करायचं हे युद्ध, आपल्या सर्वसामान्य लोकांना हे असंच वाटतं की काय करायची गरज आहे. पण ह्या मोह्यातून सर्वांना बाहेर काढायचं आहे, कारण अर्जुन इथे स्वधर्म क्षत्रिय धर्म विसरतो आहे. म्हणजे त्याचा जो खरा धर्म आहे क्षत्रिय धर्म, तो इथे आप्तस्वकीयामध्ये त्यांनी विसरलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. जो वैयक्तिक नात्यांना प्राधान्य देतो तो कर्तव्यापासून दूर होतो. म्हणजे आपल्याला कर्तव्य श्रेष्ठ आहे हे सांगायचंय तिथं,
पण आपण काय करतो की आपल्या वैयक्तिक जे आहे नातेसंबंध त्यालाच कवटाळून धरतो आणि खरं कर्तव्य काय आहे ते आपण विसरतो. आता इथे त्यामुळे एक महत्वाचा सिद्धांत सांगितला होता की कर्तव्य करताना आसक्ती नसावी, पण कर्तव्य टाळण्यासाठी भावना वापरू नयेत. म्हणजे कर्तव्य कर्म टाळण्यासाठी आपल्याला भावनेचा आपण वापर न केलेला जास्त चांगला, कारण कर्तव्य हेच श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये आसक्ती कुठलीही नसावी, असं तत्वविवेचनीमध्ये सांगितलंय. आता आदिशंकराचार्यांनी परत अद्वैताचा सिद्धांत सांगितलेला आहे की अद्वैताचा सिद्धांत सांगताना शंकराचार्य काय म्हणतात की अर्जुनाची जी लक्षणं आहेत की पूर्ण शोक आहे त्याच्याजवळ मोह आहे, त्याच्याजवळ निर्णय न घेण्याची क्षमता वाढलेली आहे सध्या, हे सगळं जे काही आहे हे अविद्येचं लक्षण आहे. म्हणजे तो अविद्येमुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला कवटाळून बसत आहे. अर्जुन काय म्हणतोय की मी आणि माझे या भावनेने अडकलेला आहे. हे माझे गुरु आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे आप्तस्वकीय आहेत. आणि या ठिकाणी ते म्हणतो की अद्वैत सिद्धांत काय सांगतो की आत्मा हा अमर आहे, आत्मा न जन्मतो आणि न मरतो असाच आहे. त्यामुळे कोणीही कोणाचा इथे वध करणार नाही आहे, कोणीही कोणाला मारणार नाहीये. समोर जरी आत्मस्वकीय जरी दिसले तरी कोणी कोणाला मारणार नाही आहे. श्रीकृष्ण भगवान जो आहे तोच हे सगळ्या फक्त लीला घडवत आहेत, पण ते त्याला माहीत नसतं. म्हणून शंकराचार्य सांगतात की अर्जुनाला आत्मज्ञान नसल्यामुळे तो कर्तव्य आणि सत्य यामध्ये गोंधळत आहे. त्याला आत्मज्ञान स्वतःचं ज्ञान नसल्यामुळे तो कर्तव्य काय आहे आणि सत्य काय आहे याच्यामध्ये तो गोंधळलेला आहे पूर्णपणे. आणि हीच एक पहिली पायरी आहे जिथं की त्याला ज्ञानप्राप्तीची सुरुवात होऊ शकते. म्हणजे जी अवस्था असती, गोंधळलेली अवस्था जिथं असती, तिथून तो प्रयत्न करायला सुरुवात करतो की नाही मला नेमकं काय हवं आहे, म्हणून याला पहिली पायरी असं म्हणलेलं आहे. हे इथे पूर्ण तिन्हीचं विश्लेषण सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं सांगितलंय की जेव्हा आपण जीवनात मोठ्या निर्णयासमोर उभे राहतो तेव्हा आपणही अर्जुनासारखेच होतो. आपले तर्क योग्य वाटतात, पण अनेकदा मोहातून ते तर्क आलेले असतात. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, एक तर त्रयस्थ होऊन त्याच्याकडे बघावं लागतं की थर्ड पर्सन म्हणून आपण त्याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. आणि समजा जर आपल्याला करता येत नसेल, ह्या पद्धतीने काही वागता येत नसेल, तर आपल्याला ज्ञान आणि मार्गदर्शनाची गरज असते. ती आपण कोणत्या तरी मोठ्या माणसांकडून, ज्याला त्याच्यामधून ज्ञान मिळतं, ज्ञान जो आपल्याला सांगू शकतो, अशा माणसाशी डिस्कस करून आपण ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायला शिकलं पाहिजे. हे असं एक थोडक्यामध्ये याचं वर्णन आहे की आजचे जे श्लोक आहेत ह्या पद्धतीने आहेत. कुणाला काही बोलायचंय? खूप छान सांगितलं ताई. चांगलं वाटलंय? हो. ओके. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला फक्त आता हे सारांश हे तिन्ही जे पुस्तकं आहेत ना, तर प्रत्येक पुस्तकाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे बघा. हो. की साधक संजीवनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, तत्वविवेचनीमध्ये पण एक वेगळं वैशिष्ट्य आहे, आणि शांकर भाष्याचं एक वेगळं वैशिष्ट्य. साधक संजीवनीमध्ये सरळ सरळ विचार मांडलेला आहे, पण तत्वविवेचनीमध्ये काय केलंय की त्याचं सखोल असं काय आहे त्याच्यामध्ये दडलेलं ते सांगायचा प्रयत्न केला. आणि शंकराचार्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये अद्वैत काय आहे आणि काय आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे हे एक जरी आपण फक्त एक कहाणी म्हणलं किंवा एक गोष्ट जरी सांगितली तर त्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी आपल्याला प्रत्येक वेळेस सीख दिलेली आहे, तर ती आपल्याला कुठून कशी मिळेल याच्यावर विचार करायचा आहे, एवढं आहे. रायटिंग तर सगळं ग्रुपवर टाका. नाही, रायटिंग नाही येते आज. रोज टाका. ठीक आहे, चालेल. रोज टाकलं म्हणजे काय संग्रह होतो ना. बरोबर बरोबर आहे. सगळ्यांनाच होतो फायदा. चालेल ट्राय करते. हो चालेल. अजून काही कोणाला बोलायचं का थांबायचं आपण इथे आता? थांबूयात आपण इथे आता, 4 वाजून गेलेत. ताई म्हणजे एका गोष्टीचा 3 पुस्तकांवरून अभ्यास करायचा हे थोडक्यात तुम्ही सांगितलं. आता कसं आहे ताई, पण पहिल्या परीक्षेमध्ये आपल्याला आहे ना साधक संजीवनी हे पुस्तक वाचायला सांगितलं,
बरोबर. दुसऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला तत्वविवेचन हे पुस्तक वाचायला सांगितलं. त्याच्यामुळेच हे असा जो डिफरन्स सांगितला ना, तो ह्याच गोष्टीसाठी. आणि तिसऱ्या परीक्षेसाठी आपल्याला शंकराचार्यांचं शंकर भाष्य सांगितलेलं आहे. म्हणजे 3 वर्षामध्ये आपण 3 परीक्षेचा अभ्यास तीन वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करत आहोत. तर आपल्याला पहिलं पण पुस्तक समजलं पाहिजे, दुसऱ्यामध्ये काय आहे ते पण समजलं पाहिजे, आणि तिसऱ्यामध्ये म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या परीक्षेमध्ये ते कम्पॅरेटिव्हली आपल्याला विचारलेलं असणार आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी काय सांगितलेलं, यांनी काय सांगितलं आणि त्यांनी काय सांगितलंय, तर ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि इथे सगळे साधक आहेत वेगवेगळे, म्हणून तिन्हीचं विश्लेषण सांगितलं की हे सोपं जावं, की आपल्याला नेमकं काय आहे आणि कसं लिहायचं आहे हे कळायला पाहिजे म्हणून. चालेल, थांबायचं मग आपण इथं आता. गुड. ताई, प्रार्थना कोण घेते शेवटची? वैजंती ताई? घ्या आरती ताई, घ्या प्रार्थना घ्या. हँड रेस दिसला. हा. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. ताई, मला हे विचारायचं होतं, आपण हे झालंय आता तुम्ही तिन्ही पुस्तकांचा उल्लेख केला, तर प्रथमामध्ये आपल्याला असं लिहिणं जरुरी नाहीये ना की या पुस्तकातलं असं म्हटलंय किंवा असं नाही केलंय? नाही, ह्या पुस्तकात आपल्याला लिहायची गरज नाही. आपण जसं आता हा. वैजंती ताईंनी वाचलं त्या पद्धतीनेच पूर्ण विश्लेषण आता हा, तसंच आरती ताईंनी. विश्लेषण द्यायचंय हा ना म्हणजे हा, परीक्षेमध्ये? हो हो हो. आता कोणी ते- वाचलं? ताईंनी छान विश्लेषण केलं ना आता, मामका पांडव हो. शैव. हा, तर त्या पद्धतीने लिहून विश्लेषण करायचं आपल्याला सुरुवातीला. अच्छा. हा. आणि म्हणजे सुचेता जर तू त्या खूप पर्टिक्युलर श्लोकाबद्दल विचारलं तर त्या श्लोकामध्ये जे जे शब्द आले त्याला जसं आपण एक्सप्लेन करतो तसंच करायचंय ना? पूर्ण पूर्ण प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करायचं, त्यात मतितार्थ काय हा. सांगितलं ते लिहायचं पूर्णपणे अशा पद्धतीने. बरं. हा. सुचेता खूप अभ्यासपूर्ण आणि खूप छान सांगितलं की प्रत्येक पुस्तकातले वेगवेगळे विचार कशा पद्धतीने मांडले आहेत, हे छान तू आज सगळ्यांना समजावून सांगितलं. थँक्यू. आणि तुझा भरपूर अभ्यास दिसतो आहे. नाही नाही नाही, अभ्यास काहीच नाहीये. हा. थोडस एक अरे एक. ते हा, एक एक आहे. आता हे जे तुम्ही सांगितलं ना ताई, आता ते पण हा सांग की आपण पुस्तकामध्ये ना परिशिष्टामध्ये असे प्रत्येक श्लोकाचे एक पॅरेग्राफ केलेले आहेत बघा. अरे हा म्हणजे प्रत्येक हा एक वेगळा विषय आहे. तुम्ही वेगळं आहे. जर बघितलात ना परिशिष्टामध्ये, तर तुम्हाला हो, सगळ्यांना दिसेल की एक एक बंच केलेला आहे, एक एक ग्रुप केलेला आहे. आणि त्या त्या विषयानुसार ग्रुपनुसार जर आपण घेतलं की तो विषय आपल्याला पूर्ण त्या विषयाच्या प्रमाणे वाचायला सोपं जाईल. तो पण हा, म्हणजे तशा पद्धतीने अभ्यास करा, म्हणजे तो पूर्ण 5-6 श्लोकांचा एक बंच असेल तर तो विषय पूर्ण कव्हर होतो आपल्या त्याच्यामध्ये. कव्हर होतो. हो, बरोबर आहे. ते काल मी पाहिलं, समत्वम योग युज्यते, म्हणजे योगावर त्यांनी पूर्ण त्याच्यावर दिले, किती श्लोक आहे, काय आहे, कसे विचार आहेत, हे त्या परिशिष्ट भावमध्ये दिलेले आहेत. बरोबर बरोबर. हो, ते मी अनम्यूट होती त्याच्यामुळे मला ते म्यूट असल्यामुळे मला काही ते बोलता नाही आलं श्लोक काही. बरोबर. हा हा, चालेल. ठीक आता आहे. उद्या 7च श्लोक राहिलेले आहेत, तर ज्यांना ज्यांना पूर्ण अर्जुन विषाद योग याच्यावर जे सार लिहायचं आहे ते उद्या प्रत्येक जण ज्यांनी लिहिलं तर उद्या वाचू शकतात. प्रत्येकीला 5-5 मिनिटं दिले तर ज्यांना लिहायचं आहे त्या लिहून उद्या वाचू शकतात. म्हणजे उद्या पहिला अध्याय पूर्णपणे आपल्याला समजून अभ्यास करून पूर्ण होईल. बरोबर बरोबर. हो. बरं, अजून एक गोष्ट सगळ्यांना सांगायची, आत्ताच विचारलं कोणी, अजून फॉर्म भरता येईल का? अजून कोणाचेच फॉर्म भरलेले नाही आहेत. आपण फक्त आणि फक्त अभ्यास सुरू केलेला आहे. जेव्हा फॉर्म भरण्याची तारीख येईल तेव्हा आपण ग्रुपवर मेसेज टाकणार आहोत, तेव्हा सगळ्यांचे नाव, फोन नंबर, ऍड्रेस सगळ्यांचे घेतल्या जाणार आहे. त्याच्यामुळे आता फक्त अभ्यासाला लागायचं आहे आपल्याला आधी, आणि जवळपास अजून 2 महिन्यांनी किंवा एखाद्या महिन्यानी फॉर्म येतील. त्याची काळजी बिलकुल करू नका. 3-3दा आपण सांगणार आहोत सगळ्यांना, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊच नका. ज्यांना इच्छा द्यायची आहे ते प्रत्येकाला आपण परीक्षेला बसवणार आहोत.
चालेल. चालेल. ठीक आहे जय मग. ज्यांना श्री कृष्ण ताई. चला, जय श्री कृष्ण. मग सगळ्यांनी उद्या नावं परत टाका. मी भेटूयात. हा, बोला ते. सोमवारपासून जे वाचणार आहे दुसरा अध्याय त्यांनी नावं द्या, मग मी लिस्ट तयार करते. हो, हो प्रत्येकाने सहभाग घ्या. त्यानिमित्ताने अभ्यास होणार आहे. हो हो ताई. एक एक दोन दोन श्लोक, म्हणजे श्लोक जरी प्रमाणे घेतले तुम्ही, की 10 श्लोक जरी घेतले तरी हरकत नाही. की मी पूर्ण अध्याय नाही करू शकत, मी 10 श्लोक म्हणू शकते, हरकत नाही. आज हो. तुम्ही 10 श्लोक घ्या, उद्या अजून 10 श्लोक घ्या. अशा पद्धतीने करा. प्रत्येकाने ट्राय चालेल करा. चालेल. हा, हो चालेल. चालेल. चला, चालेल. धन्यवाद. हो. ओके, धन्यवाद ताई. जय श्री ओके. कृष्ण सर्वांना. जय श्री. जय श्री कृष्ण ताई. थँक्यू. क्लासची वेळ 3 ते 4 आहे ताई. 3 ते 4 सर्वांनी 3 वाजता बरोबर जॉईन करायचं. आणि 3 वाजेपर्यंतच लिंक मिळणार. 3च्या आधी, 2:15ला, 2:30ला वगैरे लिंक मिळणार नाही. 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं आधी मिळती. ताबडतोब जॉईन करायचं 3 वाजताच. लक्षात ठेवायचं की 3 वाजता म्हणजे आपल्याला बसायचं आहे. आधी हे करायला तेवढा वेळ नसतो, म्हणून वेळेवर दिल्या जाते लिंक. पण कंपल्सरी क्लास असणार आहे, त्याच्यामध्ये काही दिरंगाई होणार नाही. बरोबर 3 वाजता सुरू होतो क्लास आपला. शनिवार रविवारी सुट्टी बस. हो ते पण महत्वाचं आहे. हो चालेल चालेल. चालेल.